नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर आषाढी एकादशी निमित्त इथे मी बनवलेलं आहे माऊली टेढा तोरण. तर हे तोरण मी कसं बनवलेलं आहे याचाच संपूर्ण व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. याच्यामध्ये छोटे छोटे मी महत्त्वपूर्ण टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर माऊली टेढा तोरण बनवण्याकरता इथे मी सर्वप्रथम एक पेपर घेतलेला आहे आणि त्या पेपरवरच तुम्हाला मी कटिंग दाखवणार आहे. हा पेपर मी 2 फोल्डमध्ये फोल्ड केलेला आहे आणि याची उंची मी इथे 7.5 इंच घेतलेली आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूकडनं अर्धा इंच उभं आणि आडवं असं दोन्हीकडनं मी अर्धा इंच माप घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर जिथे आपण खालच्या बाजूला मार्क केलेला आहे ना, तिथून आपल्याला 2.5 इंचावर एक मार्क करायचा आहे. 2.5 इंचावर मार्क केल्यानंतर तिथेच आपल्याला 1.5 इंचाचं देखील माप टाकायचं आहे. तर ही दोन्ही मापे आपल्याला एकदम व्यवस्थितरित्या टाकून घ्यायची आहेत आणि त्यानंतर मी जसं दाखवत आहे ना, तिथून आपण जे मार्क केलेलं आहे ना 2.5 इंचाचं, तिथपर्यंत आपल्याला त्याचा मध्य पॉईंट काढायचा आहे. मध्य पॉईंट काढून झालेला आहे आणि त्यानंतर पेपरच्या आडव्या बाजूला 2.5 इंचाचं माप टाकायचं आहे. तुम्हाला काही गोष्टी जर समजत नसतील ना, तर तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून देखील पहा. आणि तोरण व्यवस्थित सुंदर आणि फिनिशिंग बनवण्याकरता तुम्हाला पेपर कटिंग ही बघणं सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळे पेपर कटिंग ही व्यवस्थितरित्या पहा आणि त्यानुसारच तुम्ही पेपर कटिंग करा, म्हणजे तुमचं तोरण एकदम फिनिशिंगमध्ये आणि एकदम आकारबाज असं बनलं जाईल. त्यानंतर इथे जेवढे आपण मापं टाकलेली आहेत ना, तेवढ्या मापावर बघा इथे असा हा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूकडनं पण आपल्याला अर्धा इंचाचं माप टाकायचं आहे. तर अशा प्रकारे सर्व मापं टाकून झाल्यानंतर इथे आपल्याला त्या माऊली टेळ्याचा आकार आपल्याला बनवायचा आहे. तर इथे आकार माझा बनवून झालेला आहे आणि हा पेपर आता मी कटिंग देखील करून घेतलेला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही किती सुंदररित्या हा आपला पेपरचा भाग कट करून झालेला आहे. आणि त्यानंतर त्याच पेपरच्या मापाने इथे मी पेपर कॅनव्हास देखील कट करून घेतलेले आहे आणि त्यानंतर मेन फॅब्रिक जे आहे ना, ते पण कट करून घेतलेलं आहे. मेन फॅब्रिक आणि अस्तरचं फॅब्रिक हे मी असं आयताकृती भागामध्ये कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिकचा एक पीस घ्यायचा आहे, अस्तरचा एक पीस घ्यायचा आहे. खाली आपल्याला मेन फॅब्रिक ठेवायचं आहे, त्यावर अस्तरचं फॅब्रिक ठेवायचं आहे आणि नंतर त्यावर पेपर कॅनव्हासचं जे आपण कटिंग केलेलं आहे ना, तो भाग ठेवायचा आहे. हे तिन्ही पीसेस आपल्याला एकमेकावर टाचण्यानं अटॅच करत सेट करून घ्यायचे आहेत. टाचण्या लावून घ्यायच्या आहेत, म्हणजे हे तिन्ही भाग आहेत ना, ते बिलकुल हलता कामा नयेत. तर इथे या फॅब्रिकला टाचण्या अटॅच करून झालेल्या आहेत आणि त्यानंतर जिथे मी पेन्सिलनं मार्क करत आहे ना, बरोबर तुम्हाला देखील असंच मार्क करायचं आहे आणि जिथे मार्क केलेलं आहे ना, बरोबर त्या मार्किंगवरच तुम्हाला शिलाई देखील मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने या पूर्ण भागाला आपल्याला शिलाई मारायची आहे आणि जिथे मार्क केलेलं नाही आहे ना, तिथे बिलकुल शिलाई मारायची नाही, कारण की तिथून आपल्याला हे फॅब्रिक पलटी करून म्हणजे सरळ करून घ्यायचं आहे. तर शिलाई मारून झालेली आहे आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक असतं ना, ते पण मी कट करून काढलेलं आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून झाल्यानंतर इथे आपल्याला या फॅब्रिकला छोटे छोटे कट द्यायचे आहेत. जिथे कॉर्नर्स आहेत ना, तिथे कट द्यायचे आहेत आणि पूर्ण या भागाला देखील आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत. कट दिल्यानं काय होतं माहिती आहे का, जो आपण आकार बनवत आहोत ना, तो आकार आहे ना, तो एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आकार बनला जातो. आणि त्यानंतर हे फॅब्रिक आपल्याला जसं मी दाखवत आहे ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे फॅब्रिक सरळ करून घ्यायचं आहे. सरळ करताना तुम्ही एकदम सावकाश आणि आदररित्या हे पलटी करायचं आहे, कारण की छोटासा भागामधनं आपल्याला हे पूर्ण फॅब्रिक सरळ करायचं आहे. आणि राहिली टोकाची बाजू, तर ती आपल्याला स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने किंवा सुईच्या मदतीने व्यवस्थितरित्या काढून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या आपलं हे फॅब्रिक पलटी करून म्हणजे सरळ करून झालेलं आहे. त्यानंतर बाकीचे सर्व पीसेस याच प्रकारे मी शिलाई मारत सरळ करून तयार करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर याच्या कडेने इथे तुम्ही बघू शकता मी एक दाबटीप पण मारून घेतलेली आहे आणि किती फिनिशिंगमध्ये आपले हे पूर्ण पीसेस बनून तयार आहेत. त्यानंतर तोरणची वरच्या बाजूची पट्टी मी इथे कट करून घेणार आहे. इथे खणाचं माझ्याकडे फॅब्रिक होतं, त्याची मी बॉर्डर जी असते ना, ती कट करून घेतलेली आहे. त्याची लांबी इथे तुम्ही बघू शकता 38 इंच इतकी मी
लांबी घेतलेली आहे आणि रुंदी जी आहे ती 3.5 इंच इतकी घेतलेली आहे. सेम त्याच मापाने आपल्याला अस्तरचं जे फॅब्रिक असतं ना ते पण कट करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पट्टीच्या मापानेच मी अस्तरचं फॅब्रिक देखील कट करून घेतलेलं आहे आणि थोडासा भाग कमी पडत होता म्हणून मी तो शिलाई मारत जॉईंट करून देखील घेतलेला आहे. तर पट्टीचा आपल्याला मध्य पॉईंट काढायचा आहे. तर इथे पट्टी अशी मी फोल्ड केलेली आहे आणि मध्ये छोटासा कट दिलेला आहे. तर जिथे आपण कट दिलेला आहे ना बरोबर त्यावर आपल्याला तोरणाचा एक पीस ठेवायचा आहे बरोबर त्याच मध्यभागी. तर हा पीस सेट करायचा आहे आणि त्यानंतर बाकीचे जे पीसेस आहेत ना ते पण आपल्याला एकदम व्यवस्थितरित्या या पट्टीवर सेट करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व पीसेस मी सेट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर तोरणाच्या वरच्या बाजूचं मेन फॅब्रिकची पट्टी आहे ना तिथे पण मी सेंटर पॉईंट काढून घेणार आहे. सेंटर पॉईंट काढून घेतला आहे आणि बरोबर त्या तोरणावर मॅच करत मी ही पट्टी देखील एकदम व्यवस्थितरित्या त्यावर ठेवून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने ही पट्टी ठेवून झालेली आहे आणि त्यानंतर टाचण्या मी प्रत्येक पीसेसला टाचण्या अटॅच करून घेणार आहे. म्हणजे शिलाई मारताना ही पानं जी आहेत ना ती बिलकुलही हलता कामा नयेत. तर इथे तुम्ही बघू शकता टाचण्या अटॅच करून झालेल्या आहेत आणि या तोरणाच्या तिन्ही बाजूकडनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे या तोरणाला तुम्ही बघू शकता मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ही जी टोकाची बाजू आहे ना ती कट करून देखील काढायची आहे आणि त्यानंतर हे तोरण आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. तर इथे हे तोरण मी सरळ करून घेतलेलं आहे आणि जी टोकाची बाजू आहे ना ती कैचीच्या मदतीने सरळ करून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या आपलं हे तोरण सरळ करून झालेलं आहे आणि त्यानंतर खालच्या बाजूकडनं इथे तुम्ही बघू शकता मी एक दाबटीप पण मारून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे तोरण बनलं गेलेलं आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूकडनं इथे तुम्ही पाहू शकता जसं मी फोल्ड करत आहे ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे दोन्ही फॅब्रिक फोल्ड करायचे आहेत आणि शिलाई मारत हे तोरण आहे ना ते आपलं तयार करून घ्यायचं आहे. पण त्याआधी इथे आपल्याला तोरण अडकवण्याकरता 2 किंवा 3 असे लूप्स तयार करायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता मी असे 3 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे आणि लूप्स तयार करून घेतलेले आहेत आणि त्यावर एक्स्ट्राचं मी थोडंसं काम देखील केलेलं आहे ते म्हणजे लेस अटॅच केलेली आहे. तर लेस लावणं हे सर्वस्वी ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लावू शकता किंवा नाही लावली तरीही चालेल. त्यानंतर जी पानं आपण बनवलेली आहेत ना तिथून खालच्या बाजूकडनं 3 इंचाचं असं माप टाकायचं आहे. 3 इंचाचं माप टाकायचं आहे आणि तुमच्याकडे घरात कोणत्याही आकाराचं झाकण असेल तर त्या झाकणाच्या मदतीने इथे आपल्याला पेन्सिलने मार्क करून घ्यायचं आहे. कारण की तिथे आपल्याला माऊली टिळाचा जो काळा भाग असतो ना वर्तुळ तो आपल्याला बनवायचा आहे. आणि त्यानंतर इथे मी घेतलेला आहे फॅब्रिकचा कलर जो असतो ना तो फॅब्रिक कलर घेतलेला आहे त्याचाच वापर केलेला आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे मी हा कलर पूर्ण या गोलाकार भागामध्ये भरून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदररित्या आपलं हे तोरणाचा जो गोलाकार काळ्या रंगाचा भाग आहे तो बनला गेलेला आहे आणि किती छान आणि सुंदररित्या आपलं हे तोरण बनलं गेलेलं आहे. आणि त्यानंतर तोरणाला मी मोत्यांनी आणि लटकनने सजावट देखील केलेली आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि तुम्हाला अजून कोणता नवीन व्हिडिओ माझ्याकडनं पाहायचा असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे. तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.